वैशिष्ट्य म्हणजे राम आणि सीता जे म्हणतात, म्हणजे हिंदू लोकांचे दैवत, तर त्या रामाने सीतेला हे फूल प्रथम भेटीमध्ये हे दिलं, भेट म्हणून दिली होती. आणि या जंगलातले फळे खूप गोड आहेत. तर चला आपण जरा स्वाद घेऊया. हे पान तसं म्हणायला गेलं तर आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. त्याने आपलं व्हिटॅमिन वाढतं. आपण खाऊया. छान हे फूल. असे अनेक फुलं आहेत या जंगलामध्ये, तुटतच नाही. किती छान फुलं आहे बघा. याच्यामध्ये पण व्हिटॅमिन आहे, पण आपण हे खाऊ नाही शकत कारण की यात विषारी आहे. तर हे आपण फेकून देऊया. तर आता या जंगलाचं एक वैशिष्ट्य म्हणल्यावर ही लेणी म्हणल्यावर आता हा जो गेट आहे, रावण भारतामध्ये आला ज्यावेळेस, तेव्हा या गेटमधून पहिले इथे पाणी पिलं होतं या लेणीत, आणि इथून त्याने पदार्पण केलं होतं महाराष्ट्रामध्ये. आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. रावण जेव्हा भारतात आला, तहान लागली होती, तेव्हा त्याने ज्या बिस्लेरीमध्ये पाणी पिलं, ती बिस्लेरीची बाटली मी दाखवतो. अजूनही ती तशी आहे. ती फक्त मला आणि कॅमेऱ्याला दिसते. ही रावणाची चिलीम म्हणतात याला. तर हे बघा, रावणाची चिलीम. रावण यात गांजा ओढत होता. तर हे बघा, विष्णूने रावणाला दिलेलं विश्वचक्र हे आहे ते. आणि आता मी तुम्हाला दाखवतो रावण ज्या बाटलीत पाणी पिला होता बिस्लेरीचा, ही बाटली. पण इथे नाकाला जरा वास येतोय. हे बघा, ही ती बाटली. हे पाणी आज कोणी पिऊ शकत नाही कारण की या पाण्यामध्ये विष खूप वाढले होतं. ही बाटली आता अचानक गायब होईल बघा.